बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोरिवलीहून लोकलला पालघरला निघाले। संजय राऊत आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत। राऊतांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। पण बोरिवलीहून लोकलनं संजय राऊत पालघरला निघालेले आहेत आणि ही दृश्य आपण सध्या लोकलमधली पाहतोय। संजय राऊत लोकलनं प्रवास करतायत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेते पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं दिसतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, पालघर गाठण्यासाठी रेल्वेनं प्रवासाचा पर्याय निवडण्याचं काय कारण? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळे जो नियोजित संजय राऊत यांचा आज पालघरचा दौरा आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडीत न अडकता थेट लोकलने प्रवास करायचा त्यांनी ठरवलेला आहे। त्यामुळे संजय राऊत त्यांच्यासोबत आपण बघतो माजी आमदार विलास फुतनीस आहेत आणि हे सगळेजण आता पालघरसाठी जातात। पालघर इथे जे संपर्क कार्यालय आहे, जिल्हा संपर्क कार्यालय, त्याचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे। शिवाय त्या ठिकाणी काही पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संजय राऊत हे संवाद सुद्धा साधणार आहेत। आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे दौरे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करतात आणि त्यामध्ये संजय राऊत आज पालघर दौऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला सफाळे इथे त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्या घरी ते जातील आणि त्यानंतर मग कार्यकर्त्यांशी संवाद पालघर इथे ते साधतील। प्रज्ञा, त्याचमुळे कोणत्याही वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी संजय राऊत यांनी ट्रेनचा पर्याय निवडलेला आहे। वेदांताचा संजय राऊतांचा पालघर दौरा नेमका कसा असेल? नक्की ज्या प्रकारे आपण बघतोय की ठाकरेंची शिवसेनेचे विविध नेते विविध जिल्ह्यांमध्ये जात आहेत, संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्यांच्याकडनं केले जात आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हे दौरे केले जातात आणि त्यामध्येच मी जसं आधी सांगितले की संजय राऊत यांचं आज जिल्हा संपर्क कार्यालय जे आहे पालघरचं, त्या कार्यालयाचं उद्घाटन आज संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे आणि तिथे गेल्यानंतर ते आपले पदाधिकारी असतील, त्या ठिकाणचे स्थानिक नेते असतील, त्यांच्याशी संवाद। बरोबर आहे, म्हणजे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आता सगळ्यांकडूनच होताना दिसतोय आणि त्याचाच हा एक भाग आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।